पाहताय TV9 मराठी। सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। जलजीवन मिशन योजनेतल्या तरुण कंत्राटदारानं आत्महत्या केली आहे। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील तांदुळवाडीमधील कंत्राटदार हर्षल पाटील यानं गळफास घेत आत्महत्या केली आहे। जलजीवन मिशन योजनेचं काम पूर्ण करून देखील 1 वर्षांपासून कामाचे पैसे मिळत नसल्यानं हर्षलनं आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं, असा आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केला। दरम्यान याबाबत मी आवाज उठवलाय अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे। सांगलीचे कंत्राटदार बंधू माननीय हर्षल पाटील वय वर्ष 35 वर्ष यांनी काल सांगली येथे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। याचं कारण म्हणजे जलजीवन मिशन मध्ये त्यांचे जवळपास 1.5 कोटी रुपयाचे देयक गेल्या वर्षभरापासून प्रलंबित होते आणि ते बिल मागण्यासाठी ते कायम तगादा लावत होते शासनाकडे, परंतु शासनाने बिल दिलेले नाही। या विभागातील जवळपास 89,000 कोटीचे देयक शासनाकडे प्रलंबित आहेत आणि गेल्या वर्षभरापासून शासनाकडे प्रलंबित आहेत, परंतु शासन या बाबतीत लक्ष देत नाही आहे। टेंडर निघाली, वर्क ऑर्डर दिल्या, टक्केवाऱ्या वसूल झाल्या, कामं झाली नाहीत। आता कामं झाली नाहीत म्हणून सगळे हात वर करून मोकळे आहेत आणि म्हणून हा प्रचंड भ्रष्टाचार आहे याच्यामध्ये आणि म्हणून अशा तरुणांना आत्महत्या करायला लागतायत। हे दुर्दैव आहे। सरकारच्या तिजोरीतून आपल्याला मतं मिळण्याकरता म्हणून वारेमाप पैशाचं वाटप करून या ठिकाणी केलेला हा उघड भ्रष्टाचार आहे। त्याची ही सगळी आता पापं आणि त्याचं हे फळ लोकांना भोगावं लागतं। तर जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात एक ट्विट केलेलं आहे। हर्षल पाटील सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या तांदुळवाडी गावचा एक कष्टाळू आणि तरुण कंत्राटदार। त्यानं सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत गावांमध्ये पाणी पोहोचवण्याचं काम पूर्ण केलं। काम झालं, बिलं दिली, पण बिचाऱ्याला पैसे मिळालेच नाहीत। त्याचे सरकारकडे 1,40,00,000 इतकी थकबाकी होती। पैसे मिळत नाहीत म्हणून त्यानं 65 लाखांचं कर्ज काढलं आणि शेवटी आर्थिक तणावात येऊन फास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलं। निवडणूक जिंकण्यासाठी मोफत सुविधा द्यायच्या, पण त्यामागे आवश्यक असणारा आर्थिक ताळेबंद साधायचा नाही, हे प्रशासकीय अपयश। या संदर्भात जयंत पाटील यांनी देखील एक प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। महाराष्ट्र स्टेट हॉट मिक्स रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन वगैरे अशा संस्था आहेत। अध्यक्ष महोदय, कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शिवेंद्र बाबा सन्माननीय मंत्री महोदय यांनी अर्थमंत्र्यांशी भांडून काही झालं तरी महाराष्ट्रातल्या पेंडिंग असणाऱ्या सगळ्या बिलांची पेमेंट करा, नाहीतर सुशिक्षित बेकार तरुणांच्यावर वेगळे वातावरण तयार होईल आणि तुम्ही